दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। मालेगाव तालुक्यात अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वाटप सुरू आहे। सरकारने जिरायत पिकांसाठी हेक्टरी 18,500 रुपये अनुदान जाहीर केलं आहे। सध्या यातील 8,500 रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे। मात्र भरपाईचं अनुदान कमी असल्याचा आरोप करत कजवाडे येथील 12 शेतकऱ्यांनी बुधवारी 29 तारखेला दुपारी मिळालेल्या रकमेचे धनादेश तहसीलदार विशाल सोनवणे यांना परत करत निषेध केला आहे। सप्टेंबर महिन्यात तालुक्यातील 12 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली होती। या 54,402 हेक्टरवरील खरीप पिकांचं नुकसान झालं। सरकारने या नुकसानीपोटी 46,49,78,000 रुपये मंजूर केले। जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टरी 18,500 रुपये अनुदान दिलं जाणार आहे। ही मर्यादा 3 हेक्टरपर्यंत लागू आहे। मात्र कजवाडे गावातील काही शेतकऱ्यांना 1,724 रुपये प्रति हेक्टरी याप्रमाणे भरपाई अनुदान मिळालंय। ही रक्कम तोकडी असल्याचा आरोप करत सरपंच सागर भामरे यांच्यासह 12 शेतकऱ्यांनी तहसीलदार सोनवणे यांची भेट घेत चर्चा केली। मदतीची रक्कम धनादेश स्वरूपात तहसीलदार सोनवणे यांच्याकडे जमा केली। यावेळी शेतकरी वासुदेव बोरसे, प्रवीण कदम, सोनू शिरसाट आदी उपस्थित होते। सप्टेंबर महिन्यात जी अतिवृष्टी झालेली आहे आणि त्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनास नुकसान झालं होतं आणि त्या नुकसानाचे शासनाने सरसकट पंचनामे केले होते। परंतु दिवाळीच्या तोंडावर शासनाने शेतकऱ्यांना जी मदत दिलेली आहे 1,500-1,600 रुपये मदत दिलेली आहे आणि नुकसान भरपूर होतं। तर 1,500-1,600 रुपयात शेतकऱ्याची दिवाळी सुद्धा होत नाही। तर हे शासनाचे अनुदान आहे, ते अनुदान आम्हाला नको। आमची जो पिकवलेला माल आहे त्याला आम्हाला भाव पाहिजे आणि शासनाने सरसकट कर्जमाफी शेतकऱ्याची करायला पाहिजे। कारण आता सुद्धा दिवाळीच्या पिरियडला एवढा पाऊस पडला, शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि एवढ्या याच्याने शासन शेतकऱ्यांची चेष्टा करते, 1,500-1,600 रुपये देते किंवा 2,000 रुपये देते, याच्याने काहीही होत नाही। त्यामुळे आम्ही सर्वजण मालेगाव तालुक्यातील जी आम्हाला रक्कम मिळाली ती धनादेशामार्फत आम्ही शासनाला ती रक्कम आज परत केलेली आहे। बाधित क्षेत्रानुसारच मदत सध्या 8,500 रुपये हेक्टर प्रमाणे मदत जमा होत आहे। उर्वरित 10,000 रुपये लवकरच रब्बी हंगामात बियाणे तसंच खते खरेदीसाठी पूरक अनुदान म्हणून दिलं जाणार आहे। पंचनाम्यात ज्याचं जेवढं क्षेत्र बाधित आहे त्या शेतकऱ्याला बाधित क्षेत्राचीच भरपाई केली जाते, अशी माहिती मालेगाव तहसीलदार विशाल सोनवणे यांनी दिली आहे।